मित्रांनो, माझा नवरा अभिजित खूप शांत स्वभावाचा आहे. त्याला फिरायला जाणं, मजा मस्ती करणं अशा गोष्टी अजिबात आवडत नाहीत. तो आपल्या व्यवसायाला प्राधान्य देतो आणि आपला जास्तीत जास्त वेळ त्याच्यातच घालवतो. पण मी श्रावणीच्या अगदी उलट आहे. मला फिरायला जाणं, मजा मस्ती करणं, नवीन ठिकाण पाहणं खूप आवडतं. आता माझं नशीब बघा, माझ्या घरी माझे दीर ऋषी आहेत, जे अगदी माझ्यासारखे आहेत, फिरायला जामजाकमस्तीला उत्सुक. आणि माझी वहिनी कृतिका ही अभिजितसारखी शांत स्वभावाची आहे. तिला घरातच राहून शांतपणे आयुष्य जगायला आवडतं. या वेगळ्या स्वभावांमुळे ऋषी आणि कृतिका यांच्यात लग्नानंतरपासूनच खाटके उडायचे. ऋषी तिला बाहेर फिरायला, मस्ती करायला घेऊन जायचे, पण तिला हे सगळं आवडायचं नाही. त्यामुळे ती त्यांच्यासोबत बाहेर जायची नाही आणि यामुळे त्यांच्यात सतत भांडण व्हायची. त्यांचं वैवाहिक आयुष्य खूप खराब अवस्थेत होतं. माझ्या लग्नानंतर काही दिवसांनी मी पण घरी कंटाळायला लागले. अभिजित मला कुठे फिरायला घेऊन जायचा नाही, त्यामुळे आमच्यातही भांडण सुरू झाली. माझ्या सासूबाई सुमन यांना हे सगळं कळालं तेव्हा त्या खूप चिंतेत पडल्या. त्यांच्या दोन्ही मुलांचं वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त होतंय हे पाहून त्या अस्वस्थ झाल्या. सुरुवातीला सासूबाई खूप काळजीत होत्या, पण नंतर त्यांनी एक धाडसी योजना आखली. त्यांनी ठरवलं की दोन्ही मुलांच्या पत्नींची अदलाबदल करायची, जेणेकरून प्रत्येकाला आपल्या स्वभावाला साजेसा जोडीदार मिळेल आणि दोन्ही संसार वाचतील. त्यांचा जास्त लळा त्यांच्या मोठ्या मुलाला ऋषीला होता, त्यामुळे त्यांनी तिथून सुरुवात केली. जेव्हा जेव्हा संधी मिळायची त्या ऋषीसमोर माझी आणि माझ्यासमोर ऋषीची तारीफ करायच्या. त्या मला अशा गोष्टी सांगायच्या ज्यामुळे मी ऋषीकडे प्रभावी व्हायला लागले. हळूहळू त्यांचं हे चाणाक्ष डावपेच काम करू लागलं आणि मी आणि ऋषी एकमेकांकडे आकर्षित होऊ लागलो. जेव्हा सासूबाईंना वाटलं की आता आम्ही दोघे एकमेकांचे होऊ शकतो, तेव्हा त्यांनी एक मोठं भांडण घडवून आणलं. त्यामुळे कृतिका रागारागाने माहेरी निघून गेली आणि मी इथेच राहिले. मग सासूबाईंनी आणखी एक योजना आखली. त्यांनी अभिजित आणि माझ्या सासऱ्यांना, राजीव यांना व्यवसायाच्या कामासाठी 20 दिवसांसाठी बाहेर पाठवलं. घरात सासरे आणि अभिजित नसल्याने ऋषी जास्त वेळ घरीच असायचा. सासूबाईंना ही संधी मिळाली आणि त्या मला आणि ऋषीला एकमेकांकडे आकर्षित करण्यासाठी नवनवीन बहाणी शोधायच्या. त्या मला नेहमी काही ना काही कारणाने ऋषीच्या खोलीत पाठवायच्या. सासूबाईंनी आम्हा दोघांचे इतके कौतुक केले की आम्ही मनातून एकमेकांना आवडू लागलो. जेव्हा त्यांना वाटलं की आता आम्ही एकमेकांसाठी तयार आहोत, तेव्हा त्यांनी आम्हा तिघांचा शिमलाला जाण्याचा प्लॅन बनवला. ज्या दिवशी आम्ही निघणार होतो त्या दिवशी त्यांनी आपल्या आई आजारी असल्याचं नाटक केलं आणि आम्हा दोघांना एकट्यांना जायला सांगितलं. आम्हा दोघांनाही मनातून हेच हवं होतं की आम्ही एकटे फिरायला जावं आणि एकमेकांचे होऊ. आम्ही शिमलाला पोहोचलो. तिथे हॉटेलात आमच्यासाठी 2 खोल्या बुक होत्या, पण ऋषी म्हणाले, आता आपण दोघेच आहोत, वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहिलो तर कंटाळा येईल. मग आम्ही एक मोठी फॅमिली रूम घेतली. पहाटे 4 वाजले होते आणि आम्ही वेगवेगळ्या बेडवर झोपलो. मी पहिल्यांदाच ऋषीसोबत फिरायला गेले होते, त्यामुळे आम्हा दोघांमध्ये थोडी लाज होती. पण जसा जसा दिवस पुढे गेलाच तशी आमची लाज कमी होत गेली. संध्याकाळपर्यंत आम्ही खूप चांगले मित्र बनलो. एकमेकांचे हात धरून फिरायला लागलो. संध्याकाळी हॉटेलात परतलो, जेवलो आणि खोलीत गेलो. तिथे रात्रभर आम्ही खूप गप्पा मारल्या. काश आपण दोघे एकत्र असतो. अशा गप्पा मारताना आम्ही एकमेकांच्या जवळ येत गेलो. त्या रात्री आम्ही एकाच बेडवर पण वेगवेगळे झोपलो. दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा फिरायला गेलो. आता आम्ही एकमेकांशी खूप मोकळे झालो होतो. ऋषीचा हात माझ्या व्यक्तिमत्वावर आला आणि एका क्षणी मी विसरलेच की ते माझे दीर आहेत. मला वाटायला लागलं की मी माझ्या बॉयफ्रेंड किंवा नवऱ्यासोबत फिरते. दुपारी बर्फात फिरताना मी ऋषीच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि म्हणाले, मला तुमच्यावर खूप प्रेम आहे. मला माझं आयुष्य तुमच्यासोबत घालवायचं आहे. पण त्यांनी तेव्हा मला काही उत्तर दिलं नाही. रात्री मी त्यांच्याजवळ जाऊन म्हणाले, माझ्या प्रश्नाचे उत्तर मला आता ऐकायचं आहे. तेव्हा त्यांनी मला समोर उभं केलं आणि आपले हात पसरले. मी एका क्षणात त्यांच्या मिठीत शिरले. मग ते म्हणाले, तयार हो, आपल्याला कुठेतरी जायचं आहे. काही वेळातच मी नवरीसारखी सजले आणि म्हणाले, आता सांगा कुठे जायचं. त्यांनी मला पापी दिलं आणि म्हणाले, आज मी तुझं आयुष्य बदलणार आहे. मला डोळे बंद करायला सांगितलं आणि मला घेऊन गेले. जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा खुल्या फुलांनी सजलेली दिसली, जणू माझी लग्नाची पहिली रात्र आहे. मी मनातून खूप खुश झाले. मी ऋषीला मिठी मारली आणि आय लव्ह यू म्हणाले. काही वेळातच खोलीत आमच्या प्रेमाचा उबारा वाढायला लागला. त्यांनी विचारलं, आता काय करायचं. मी त्यांच्या कानात हळूच म्हणाले, सुंदर वेळेचा अनुभव. ऋषी अनुभव द्यायला खूप माहीर होते. मला खूप लाज वाटत होती, कारण ही माझी पहिली रात्र होती. मी त्यांना खोलीतली लाईट कमी करायला सांगितलं. त्यांनी छोटी लाईट लावली. मग त्यांनी माझा हात पकडला आणि त्यांच्या भावनेवर ठेवला. माझ्या तोंडून आवाज निघाला,
ते म्हणाले, माझी जान हे तुझ्या जीवनाला सुंदर अनुभव देण्यासाठी आहे. जेव्हा तू हे जीवनात घेशील तेव्हा सगळं विश्व विसरशील. हे ऐकून माझी खुशी गगनात मावेना. काही वेळातच मी पूर्ण मोकळी झाली. त्यांनी माझ्या भरदार व्यक्तिमत्वाला खूप वेळ तोंडाने सुंदर अनुभव दिला. अभिजितने असं कधीच केलं नव्हतं, त्यामुळे मला यात खूप आनंद मिळत होता आणि मी प्रभावी होत होते. शेवटी मला राहवलं नाही आणि मी त्यांच्या कानात म्हणाले, ऋषी, आता मला तुमची पत्नी बनवा. मला आता त्रास होतोय. ते म्हणाले, ठीक आहे राणी. त्यांनी माझ्या जीवनात भावना सेट केली. मी तडफडायला लागले, पण त्यांना मला तडपवायला मजा येत होती. मी सतत म्हणत होते, ऋषी, लवकर सुंदर वेळेचा अनुभव द्या. शेवटी त्यांनी मला सरळ झोपवलं आणि जीवनात भावना टाकून सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागले. मी सुंदर अनुभव घेत बोलत होते, आय लव्ह यू ऋषी, मी आयुष्यभर तुमची दासी राहीन. अर्धा तास ते सुंदर अनुभव देत राहिले आणि माझ्या जीवनात त्याने रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. मग ते म्हणाले, कसं वाटलं? मी म्हणाले, मी खूप खुश आहे. त्या रात्री त्यांनी मला अनेकदा सुंदर वेळेचा अनुभव दिला. पुढचे 4 दिवस आम्ही शिमलात होतो तेव्हा मला कळलंच नाही की त्यांनी मला किती वेळा सुंदर अनुभव दिला. आम्ही फक्त जेवायला बाहेर पडायचो, बाकी सगळा वेळ मी माझ्या नव्या पतीच्या ऋषी बरोबर होते. 4 दिवस कसे गेले कळलंच नाही. जेव्हा आम्ही हॉटेलमधून निघालो आणि घरी पोहोचलो तेव्हा मला जाणवलं की हे सगळं सासूबाईंचं नियोजन होतं आणि त्यांचा प्लॅन यशस्वी झाला होता. घरी परतल्यानंतर श्रावणी आणि ऋषीचं आयुष्य जणू स्वप्नवत झालं होतं. शिमलाच्या त्या 4 दिवसांनी त्यांच्यातलं नात इतकं घट्ट केलं होतं की आता त्यांना एकमेकांशिवाय क्षणभरही राहणं शक्य नव्हतं. श्रावणीच्या मनात रोज नव्या स्वप्नांचे रंग उधळत होते. ती ऋषीसोबत भविष्यात कसं आयुष्य जगणार, कुठे फिरायला जाणाऱ्याच्या गप्पा मारत असे. आणि ऋषी तर श्रावणीच्या प्रत्येक शब्दात, प्रत्येक हावभावात हरवून जायचा. त्याच्या डोळ्यांमधली ती चमक श्रावणीला सांगायची की तो तिच्यासाठी काहीही करायला तयार आहे. पण घरी सगळं इतकं सोपं नव्हतं. सासूबाई सुमन यांनी जरी श्रावणी आणि ऋषीला एकत्र आणलं होतं, तरी कृतिका आणि अभिजितच्या बाबतीत काय करायचं हा प्रश्न अजूनही तसाच होता. कृतिका माहेरी गेली होती आणि अभिजित अजूनही व्यवसायाच्या कामात गरक होता. सासूबाईंना आता त्यांचं पुढचं पाऊल टाकायचं होतं आणि यावेळी त्यांचा प्लॅन अजून धाडसी होता. त्यांना दोन्ही मुलांचं आयुष्य सुखी करायचं होतं आणि यासाठी त्यांना कृतिका आणि अभिजितलाही एका नव्या मार्गावर आणायचं होतं. एक संध्याकाळी श्रावणी आणि ऋषी हातात हात घालून गप्पा मारत बसले होते. सासूबाईंनी त्यांना चहा आणि खमंग खारी बिस्किट आणून दिली. गप्पा मारता मारता सासूबाईंनी हळूच विषय काढला, श्रावणी, ऋषी, तुम्ही दोघं आता खूप सुखी दिसता, पण माझ्या मनात अजून एक काळजी आहे. श्रावणीने लगेच विचारलं, काय झालं सासूबाई, सांगा ना, काय काळजी आहे? सासूबाईंनी खोल श्वास घेतला आणि म्हणाल्या, कृतिका आणि अभिजित, त्यांच्यानंही आयुष्य सुखी व्हायला हवं. कृतिका माहेरी आहे आणि अभिजित तर त्याच्या कामात इतका गरक आहे की त्याला कशाचीच पर्वा नाही. मला वाटतं आपण त्यांना पुन्हा एकत्र आणलं पाहिजे. पण यावेळी त्यांच्या स्वभावाला साजेस. ऋषीने डोळे वटारले. पण सासूबाई, कृतिकाला तर फिरायला मस्ती करायला अजिबात आवडत नाही आणि अभिजित तर कामाव्यतिरिक्त काहीच बघत नाही. मग हे कसं शक्य आहे? सासूबाईंनी त्यांचं खास चाणाक्ष हसू हसत म्हटलं, ऋषी, माझ्यावर विश्वास ठेव. मी सगळं नीट करेन, पण तुम्हा दोघांनी मला साथ द्यायला हवी. श्रावणी आणि ऋषीने एकमेकांकडे पाहिलं आणि डोकं हलवलं. त्यांना सासूबाईंच्या डोक्यावर विश्वास होता. त्यांनी विचारलं, सासूबाई, तुमचा प्लॅन काय आहे? सांगा ना. सासूबाईंनी हळूच सांगायला सुरुवात केली. पहिलं पाऊल आहे कृतिकाला परत घरी आणणं आणि दुसरं पाऊल आहे अभिजितला त्याच्या कामाच्या जगातून थोडं बाहेर काढणं. यासाठी आपल्याला थोडी नाटकबाजी करावी लागेल. सासूबाईंनी लगेच कृतिकाच्या माहेरी फोन लावला. त्या कृतिकाच्या आईशी बोलल्या आणि सांगितलं की ऋषी खूप उदास आहे आणि तिला परत यायला हवं. कृतिकाच्या आईने थोडा विचार केला आणि कृतिकाला समजावलं. कृतिकाला सुरुवातीला यायचं नव्हतं, पण तिच्या आईच्या आग्रहाखातर ती परत घरी यायला तयार झाली. ज्या दिवशी कृतिका घरी परतली त्या दिवशी श्रावणी आणि ऋषी दोघेही थोडे गोंधळ होते. श्रावणीला वाटत होतं की आता कृतिका परत आली तर तिचं आणि ऋषीचं नातं कसं राहणार. पण सासूबाईंनी तिला शांत केलं. श्रावणी, तू काळजी करू नकोस, मी सगळं सांभाळेन, असं म्हणत त्यांनी तिला डोळा मारला. कृतिका घरी आली तेव्हा ती थोडी अबोलच दिसत होती. ती श्रावणी आणि ऋषीकडे पाहून फक्त हलकेच हसली आणि आपल्या खोलीत गेली. श्रावणीला तिच्या या वागण्याचा थोडा संशय आला, पण तिने जास्त विचार केला नाही. सासूबाईंनी लगेच आपला प्लॅन पुढे रेटायला सुरुवात केली. सासूबाईंना माहिती होतं की अभिजितला त्याच्या कामातून बाहेर काढणं सोपं नाही. त्यामुळे त्यांनी एक हुशार युक्ती आखली. त्यांनी अभिजितला सांगितलं की त्याच्या व्यवसायासाठी एक खूप मोठी डील आहे आणि त्यासाठी त्याला पुण्यात जाऊन एका मोठ्या क्लायंटला भेटावं लागेल.
अभिजितला सुरुवातीला यात्रा नव्हती, पण जेव्हा सासूबाईंनी सांगितलं की ही डील त्याच्या कंपनीला करोडोंची कमाई करून देईल तेव्हा तो लगेच तयार झाला. पण सासूबाईंचा खरा प्लन वेगळाच होता. त्यांनी कृतिकाला सांगितलं की ती अभिजितसोबत पुण्यात जावं, कारण तिथे तिला शांत आणि सुंदर वातावरण मिळेल जे तिच्या स्वभावाला साजेस आहे. कृतिकाला समुद्रकिनारी शांतपणे फिरायला, पुस्तक वाचायला आवडत होतं, त्यामुळे ती लगेच तयार झाली. सासूबाईंनी अभिजित आणि कृतिकाला एकाच हॉटेलात बुकिंग केलं आणि त्यांना सांगितलं की ते दोघे तिथे एकत्र राहतील, पण वेगवेगळ्या खोल्यांमध्ये. अभिजित आणि कृतिका पुण्यात पोहोचले. अभिजितला वाटत होतं की तो फक्त क्लायंटला भेटायला आलाय, पण सासूबाईंनी त्या क्लायंटशी बोलून ठरवलं होतं की तो अभिजितला 2च तास भेटेल आणि बाकी वेळ त्याला मोकळा ठेवेल. कृतिकाने आपलं पुस्तक घेऊन समुद्रकिनारी बसायचं ठरवलं आणि अभिजितला त्याच्या कामाचं टेन्शन कमी करायला सांगितलं. पहिल्या दिवशी अभिजित थोडा वैतागला होता, कारण त्याला फक्त कामाचीच सवय होती. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो समुद्रकिनारी फिरायला गेला तेव्हा त्याला कृतिका तिथे पुस्तक वाचताना दिसली. तिच्या शांत आणि सौम्य चेहऱ्यावर एक वेगळीच शांती होती. अभिजित तिच्याकडे पाहतच राहिला. त्याने पहिल्यांदाच तिच्याशी मनमोकळ्या गप्पा मारायचं ठरवलं. कृतिका, तुला असं एकटं पुस्तक वाचायला आवडतं? अभिजितने हळूच विचारलं. कृतिकाने हसत उत्तर दिलं, होमला शांत वातावरणात विचार करायला, स्वप्न पाहायला आवडतं. तुला नाही का असं कधी वाटत? अभिजितला पहिल्यांदा कोणीतरी त्याच्या मनातलं बोलत असं वाटलं. त्याने आपलं कामाचं टेन्शन बाजूला ठेवलं आणि कृतिकासोबत गप्पा मारायला सुरुवात केली. त्यांना कळलं की त्यांचे विचार, स्वभाव आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूपच जुळत आहे. दोघांनाही शांत आणि स्थिर आयुष्य हवं होतं, जे एकमेकांना पोरखं होतं. इकडे घरी श्रावणी आणि ऋषी यांचं नातं अजूनच गहीर होत होतं. सासूबाईंनी त्यांना जाणीवपूर्वक एकटं सोडलं होतं, जेणेकरून त्यांच्यातलं प्रेम अजून वाढेल. एकदा रात्री श्रावणी आणि ऋषी गच्चीवर बसून ताऱ्यांचं आकाश पाहत होते. श्रावणीने ऋषीचा हात हातात घेतला आणि म्हणाली, ऋषी, मला वाटतंय की आपण खरंच एकमेकांसाठी बनलो आहोत. तुझ्यासोबत प्रत्येक क्षण जणू स्वप्नासारखा आहे. ऋषीने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, श्रावणी, तू माझं आयुष्य बदललंस. मला आता तुझ्याशिवाय काहीच नको. त्याने तिला त्या रात्री अजूनच वेगळ्या पद्धतीने सुंदर वेळेचा अनुभव दिला. श्रावणीला वाटत होतं की ती जगातली सगळ्यात सुखी बायको आहे. पण श्रावणीच्या मनात एक छोटीशी शंका होती. कृतिका परत आली होती आणि ती ऋषीची बायको होती. सासूबाईंचा प्लन कितीही यशस्वी झाला तरी समाज आणि कायदा यांच्यासमोर त्यांचं नातं कसं टिकणार? श्रावणीने ही शंका ऋषीला बोलून दाखवली. ऋषीने तिचा हात घट्ट धरला आणि म्हणाला, श्रावणी, तू काळजी करू नकोस. सासूबाई सगळं सांभाळतील आणि मी तुझ्यासाठी काहीही करेन. सासूबाईंना आता त्यांचा अंतिम डाव टाकायचा होता. त्यांनी कृतिका आणि अभिजितला पुण्यातून परत बोलावलं. घरी परतल्यानंतर सासूबाईंनी एक कौटुंबिक बैठक बोलावली. सगळे एकत्र बसले. श्रावणी, ऋषी, कृतिका, अभिजित आणि सासरे राजीव. सासूबाईंनी सगळ्यांसमोर आपला प्लॅन उघड केला. मुलांनो, मी तुम्हा सगळ्यांचं सुख पाहिलं, पण तुमचे स्वभाव वेगळे होते, त्यामुळे तुमचं वैवाहिक आयुष्य सुखी नव्हतं. म्हणून मी थोडं धाडसी पाऊल उचललं. श्रावणी आणि ऋषी, तुम्ही एकमेकांसाठी योग्य आहात आणि कृतिका आणि अभिजित, तुम्हीही एकमेकांना पूरक आहात. आता तुम्ही सगळे ठरवा तुम्हाला कसं पुढे जायचं आहे. सगळे एकमेकांकडे पाहत राहिले. कृतिका आणि अभिजित यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात एक नवीन चमक होती. कृतिकाने हळूच म्हटलं, सासूबाई, तुम्ही बरोबर आहात. मला अभिजित सोबत पुण्यात खूप शांत आणि समाधान वाटलं. आम्ही एकमेकांना खूप समजू शकतो. अभिजितनेही डोकं हलवलं. हो सासूबाई, मला कृतिकासोबत माझं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करायचं आहे. श्रावणी आणि ऋषी तर आधीच एकमेकांच्या प्रेमात होते. त्यांनी लगेच सासूबाईंचे पाय धरले आणि म्हणाले, सासूबाई, तुम्ही आमचं आयुष्य वाचवलं. सासूबाईंच्या प्लॅनने सगळ्यांचे आयुष्य पुन्हा रुळावर आलं. श्रावणी आणि ऋषी, कृतिका आणि अभिजित यांनी आपापल्या नव्या जोडीदारांसोबत आयुष्य सुरू केलं. श्रावणी आणि ऋषी यांनी लग्नाचा पहिला वाढदिवस शिमल्यात साजरा केला आणि तिथे श्रावणीने ऋषीला सांगितलं की ती लवकरच त्याला बाबा बनवणार. कृतिका आणि अभिजित यांनीही आपलं आयुष्य शांत आणि सुखी बनवलं. कृतिकाने अभिजितला त्याच्या कामात साथ द्यायला सुरुवात केली आणि दोघेही एकमेकांना पूरक ठरले. पण एक दिवस श्रावणीला एक अनपेक्षित फोन आला. फोनवर एक अनोळखी आवाज होता जो म्हणाला, श्रावणी, तू आणि ऋषी यांनी जे केले ते सगळ्यांना कळलं तर काय होईल? मला सगळं माहिती आहे आणि मी हे सगळं जगासमोर आणणार आहे. श्रावणीचा चेहरा पांढरा फटकन पडला. त्या अनोळखी फोन कॉलने तिच्या मनात एक अनामिक भीती निर्माण केली होती. ती आणि ऋषी गच्चीवर बसले होते, जेथे काही तासांपूर्वी त्यांनी ताऱ्यांखाली स्वप्न रंगवली होती. पण आता त्या स्वप्नांवर एक काळा ढग पसरलं होतं.
श्रावणीने थरथरत्या हातांनी ऋषीचा हात घट्ट पकडला आणि म्हणाली, ऋषी हा कोण असू शकतो आणि याला आपल्याबद्दल एवढं सगळं कसं कळलं? ऋषीने श्रावणीला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्याही चेहऱ्यावर चिंतेचे सावट होतं. श्रावणी, तू घाबरू नकोस, आपण सासूबाईंना सांगूया, त्यांना नक्कीच काहीतरी मार्ग कळेल, तो म्हणाला. पण त्याच्या आवाजातली खात्री कमी होती. त्याने श्रावणीला मिठीत घेतलं आणि म्हणाला, आपण एकत्र आहोत आणि कोणीही आपल्याला वेगळं करू शकत नाही. दोघेही घाईघाईने सासूबाईंकडे गेले. सासूबाई सुमन स्वयंपाकघरात जेवण बनवत होत्या. त्यांच्या हातात कढई होती आणि घरात खमंग वास पसरला होता. पण श्रावणी आणि ऋषीचा चेहरा पाहताच त्यांनी कढई बाजूला ठेवली आणि त्यांच्याकडे पाहिलं. काय झालं मुलांनो, तुम्ही दोघे इतके घाबरलेले का दिसता? त्यांनी विचारलं. श्रावणीने थरथरत्या आवाजात सगळी हकीकत सांगितली, वजा त्या अनोळखी फोन कॉलबद्दल, त्या धमकीबद्दल आणि त्या अनामिक व्यक्तीच्या इशाऱ्याने तिच्या मनात निर्माण झालेल्या भीतीबद्दल. सासूबाईंचा चेहरा गंभीर झाला. त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि म्हणाल्या, हा कोण असू शकतो? आपला हा प्लॅन तर फक्त आपल्याच लोकांना माहिती होता. मग याला सगळं कसं कळलं? ऋषीने मध्येच विचारलं. सासूबाई, तुम्हाला वाटतं का की यात कृतिकाचा काही हात आहे? ती जेव्हा माहेरी गेली होती तेव्हा तिने कोणाला काही सांगितलं असेल का? सासूबाईंनी त्वरित डोकं हलवलं. नाही ऋषी, कृतिकाला आपल्या सगळ्या योजनेची सखोल माहिती नव्हती आणि ती आता अभिजितसोबत सुखी आहे. तिला आता आपल्या आयुष्याशी काही घेणं देणं नाही. पण तरीही त्यांच्या डोळ्यात एक शंका उमटली होती. त्यांनी श्रावणी आणि ऋषीला शांत केलं आणि म्हणाल्या, तुम्ही दोघे काळजी करू नका, मी याचा शोध घेते. पण तोपर्यंत तुम्ही दोघे सावध राहा, कोणाशी जास्त बोलू नका आणि हा फोन नंबर मला द्या. सासूबाईंनी त्या अनोळखी नंबरची नोंद केली आणि श्रावणीला सांगितलं की ती त्या नंबरवरून आलेल्या फोनची वाट पाहावी. जर तो पुन्हा कॉल करेल तर शांतपणे बोल आणि त्याला काय हवं ते समजून घेत. सासूबाईंनी सल्ला दिला. त्यांनी आपल्या सासऱ्यांना राजीव यांना सुद्धा याबद्दल सांगितलं. राजीव यांनीही गंभीरपणे विचार केला आणि म्हणाले, हा कोणीतरी जवळचा असावा ज्याला आपल्या कुटुंबाची सगळी माहिती आहे. आपण सावध राहायला हवं. पुढच्या काही दिवसांत श्रावणी आणि ऋषी यांचं आयुष्य पुन्हा एकदा तणावाखाली आलं. श्रावणीला रोज त्या अनोळखी फोनची वाट लागायची, पण तो नंबर पुन्हा सक्रिय झाला नाही. त्या अनामिक व्यक्तीने पुन्हा संपर्क साधला नाही, पण त्याच्या धमकीने श्रावणी आणि ऋषीच्या मनात एक सततची भीती निर्माण केली होती. श्रावणीला वाटायचं की ती कुठेही जाईल तिथे कोणीतरी तिच्यावर नजर ठेवतंय. रस्त्यावरून जाताना तिला कधीकधी असं वाटायचं की कोणीतरी तिचा पाठलाग करतंय. ती घाबरून ऋषीला सांगायची, पण ऋषी तिला धीर द्यायचा. श्रावणी, तू फक्त घाबरतेस, कोण आपला पाठलाग करेल? आपण कोणाचं काही वाईट केलेलं नाही, तो तिला शांत करत म्हणायचा. पण श्रावणीचं मन शांत होत नव्हतं. एकदा रात्री ती आणि ऋषी बाजारातून परत येत होते. त्यांनी काही किराणा सामान घेतलं होतं आणि रस्त्यावरून चालत घरी येत होते. अचानक श्रावणीला मागून कोणीतरी हलकेच तिच्या खांद्याला स्पर्श केल्यासारखं वाटलं. ती दचकून मागे वळली, पण तिथे कोणीच नव्हतं. रस्ता उसपडला होता आणि फक्त रस्त्यावरील दिव्यांचा मंद प्रकाश तिथे पसरला होता. श्रावणीने ऋषीचा हात घट्ट पकडला आणि घाबरलेल्या आवाजात म्हणाली, ऋषीमला खरंच वाटलं की कोणीतरी मला स्पर्श केला. ऋषीने आजूबाजूला पाहिलं, पण त्याला कोणी दिसलं नाही. श्रावणी, तुझ्या मनाचा भ्रम असेल, चल घरी जाऊया, तो तिला घाईघाईने घेऊन निघाला. पण श्रावणीच्या मनातली भीती कमी होत नव्हती. तिला वाटत होतं की त्या अनोळखी फोन कॉल मागे कोणीतरी आहे जो त्यांना सतत पाहतंय, त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवतंय. सासूबाईंनी याचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यांनी आपल्या जुन्या मित्राला, जो एका खाजगी डिटेक्टिव्ह एजन्सीचा मालक होता, याला संपर्क साधला. त्याचं नाव होतं शैलेश. शैलेश एक अनुभवी डिटेक्टिव्ह आणि त्याने अनेक गुंतागुंतीच्या केसेस सोडवल्या होत्या. सासूबाईंनी त्याला सगळी कहाणी सांगितली, त्यांच्या योजनेपासून ते त्या अनोळखी फोन कॉलपर्यंत. शैलेशने गंभीरपणे ऐकून घेतलं आणि म्हणाला, सुमन हा कोणीतरी आहे ज्याला तुमच्या कुटुंबाची सगळी माहिती आहे. कदाचित कोणीतरी जवळचा मित्र, नातेवाईक किंवा अगदी कोणीतरी ज्याला तुम्ही ओळखता पण याबद्दल विचार केला नाही. शैलेशने त्या अनोळखी नंबरचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्याने आपल्या काही संपर्कांना फोन लावले आणि काही तासांतच त्याला कळलं की तो नंबर एका प्रीपेड सिमचा आहे, जो एखाद्या दुकानातून रोखीने खरेदी केला गेला होता. हा कोणीतरी आहे जो स्वतःचं नाव लपवण्यात हुशार आहे, शैलेश म्हणाला. पण काळजी करू नका, मी याचा शोध लावेन. शैलेशने श्रावणी आणि ऋषीला सांगितलं की ते आपलं आयुष्य नेहमीसारखं चालू ठेवावं, पण सावध राहावं. जर हा कोणीतरी तुम्हाला धमकावत असेल तर तो कधी ना कधी स्वतःला उघड करेल, शैलेश म्हणाला. शैलेशने श्रावणीला समजावलं, तुम्ही फक्त मला माहिती देत राहा आणि मी याचा पाठलाग करेन.
इकडे कृतिका आणि अभिजित यांचं नातं हळूहळू बहरत होतं. पुण्यातल्या त्या काही दिवसांनी त्यांना एकमेकांच्या जवळ आणलं होतं. कृतिकाला अभिजितची शांत स्वभाव आणि कामाप्रती असलेली निष्ठा आवडायला लागली होती आणि अभिजितला कृतिकाची समंजसपणा, तिची विचार करण्याची पद्धत आणि तिच्या शांतपणात लपलेली खोली प्रभावित करत होती. एकदा संध्याकाळी दोघेही घरी बसले होते. कृतिका एक पुस्तक वाचत होती आणि अभिजित त्याच्या लॅपटॉपवर काही काम करत होता. अचानक कृतिकाने पुस्तक बाजूला ठेवलं आणि अभिजितकडे पाहिलं. अभिजित, तुला कधी असं वाटतं का की आपण आयुष्याला खूप गंभीरपणे घेतो? तिने विचारलं. अभिजितने तिच्याकडे पाहिलं आणि हसला. कृतिका, मी माझ्या कामाशिवाय दुसरं काहीच पाहिलं नाही. पण तुझ्यासोबत सुंदर अनुभव घालवताना मला वाटतंय की आयुष्यात अजून बरंच काही आहे. त्याने आपला लॅपटॉप बंद केला आणि कृतिकाच्या जवळ गेला. तुला काय वाटतं, आपण पुन्हा पुण्यात जाऊया? कृतिका हसली आणि म्हणाली, पुणे नाही, पण कुठेतरी शांत ठिकाणी जिथे आपण फक्त एकमेकांसोबत सुंदर वेळेचा अनुभव घेऊ शकू. त्या रात्री दोघांनी खूप गप्पा मारल्या आणि त्यांच्यातलं नातं अजूनच मजबूत झालं. पण कृतिकाच्या मनातही एक छोटीशी शंका होती. तिला श्रावणी आणि ऋषीच्या नात्याबद्दल माहिती होतं आणि तिला वाटायचं की सासूबाईंच्या योजनेमुळे तिचं आणि अभिजितचं आयुष्यही बदललं आहे. पण त्या अनोळखी फोन कॉलची बातमी तिला कळली तेव्हा तीही चिंतेत पडली. अभिजित, जर कोणाला आपल्या सगळ्यांच्या या योजनेची माहिती कळली तर काय होईल? तिने विचारलं. अभिजितने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, कृतिका, आपण कोणाचं वाईट केलेलं नाही. आपण फक्त आपलं सुख शोधलं आहे. कोणी काहीही करू दे, मी तुझ्यासोबत आहे. शालेशने आपला तपास पुढे नेला. त्याने त्या अनोळखी नंबरचा मागोवा घेण्यासाठी आपल्या काही खबऱ्यांना कामाला लावलं. त्याला कळलं की तो नंबर एका छोट्या गावातून वापरला गेला होता जिथे श्रावणी आणि ऋषीच्या कुटुंबाचा कोणताही संबंध नव्हता. पण शालेशला एक गोष्ट खटकली. त्या गावात एक जुनं घर होतं जिथे श्रावणीच्या कुटुंबाचा एक नातेवाईक राहायचा. शालेशने सासूबाईंना ही माहिती सांगितली. सुमन, तुमच्या श्रावणीच्या कुटुंबात कोणीतरी आहे का जो या गावाशी संबंधित आहे? कदाचित तिथून काही धागा मिळेल, शालेशने विचारलं. सासूबाईंनी विचार केला आणि त्यांना आठवलं की श्रावणीचा एक मामा, ज्याचं नाव प्रवीण होतं, त्या गावात राहायचा. पण तो बऱ्याच वर्षांपासून कुटुंबाशी संपर्कात नव्हता. प्रवीण? पण त्याला आपल्या योजनेबद्दल कसं कळलं? सासूबाई आश्चर्याने म्हणाल्या. शालेशने सांगितलं की तो त्या गावात जाऊन तपास करेल आणि याचा पाठलाग करेल. त्याने श्रावणी आणि ऋषीला सांगितलं की ते काही दिवस घराबाहेर पडू नयेत, कारण तोपर्यंत तो याचा शोध लावेल. काही दिवसांनी शालेशने सासूबाईंना फोन केला. सुमनमला काहीतरी विचित्र माहिती मिळाली आहे. प्रवीण त्या गावात राहत नाही, पण त्याच घर अजूनही तिथे आहे आणि तिथे कोणीतरी राहतंय. मी तिथे गेलो आणि मला त्या घरात काही जुन्या पत्रांचा साठा सापडला. त्यात श्रावणी आणि ऋषीच्या लग्नाच्या योजनेची माहिती आहे. सासूबाईंना धक्का बसला. पण हे सगळं कोणी लिहिलं आणि का? शालेशने सांगितलं की त्याला त्या पत्रांमध्ये एक नाव सापडलं, अजिंक्य. अजिंक्य हा श्रावणीचा एक जुना मित्र होता जो तिच्या कॉलेजच्या काळात तिच्यावर प्रेम करायचा. पण श्रावणीने त्याला नकार दिला होता आणि त्यानंतर तो कुठेतरी गायब झाला होता. अजिंक्य, पण त्याला आता आपल्या आयुष्याशी काय घेणं देणं? श्रावणीने घाबरलेल्या आवाजात विचारलं जेव्हा सासूबाईंनी तिलाही माहिती सांगितली. ऋषीने तिला शांत केलं आणि म्हणाला, श्रावणी, जर हा अजिंक्य असेल तर तो का असं करतोय? आणि त्याला आपल्या योजनेची माहिती कशी कळली? शालेशने सांगितलं की तो अजिंक्यचा शोध घेत आहे, पण तो सध्या कुठे आहे याचा पत्ता लागला नाही. पण एक गोष्ट नक्की, तो तुम्हाला धमकावतोय कारण त्याला तुमचं सुख पाहवत नाही, शैलेश म्हणाला. एक रात्री श्रावणी आणि ऋषी घरी एकटेच होते. सासूबाई आणि सासरे एका नातेवाईकाच्या घरी गेले होते आणि कृतिका आणि अभिजित त्यांच्या नव्या घरात शेफ झाले होते. श्रावणी स्वयंपाकघरात जेवण बनवत होती आणि ऋषी हॉलमध्ये टीव्ही पाहत होता. अचानक दरवाजाची बेल वाजली. श्रावणीने दरवाजा उघडला आणि तिथे एक व्यक्ती उभी होती, अजिंक्य. श्रावणी थरकापायला लागली. अजिंक्य, तू इथे काय करतोयस? तिने विचारलं. अजिंक्यने एक विचित्र हसू हसत सांगितलं, श्रावणी, तू मला विसरलीस, पण मी तुला कधीच विसरलो नाही. तुझं आणि ऋषीचं हे सगळं नाटक मला माहिती आहे आणि मी हे सगळं जगासमोर आणणार आहे. ऋषीने आवाज ऐकून धावत येऊन श्रावणीला मागे केला आणि अजिंक्यला म्हणाला, तुला काय हवं? तू श्रावणीला का त्रास देतोयस? अजिंक्यने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, ऋषी, तू माझ्या आयुष्यातली श्रावणी हिसकावून घेतलीस. आता मी तुझं सुख हिसकावून घेणार आहे. श्रावणीने रडत रडत सांगितलं, अजिंक्य, मी तुला कधीच प्रेम केलं नाही. तू का असं करतोयस? पण अजिंक्य ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने एक फाईल श्रावणीच्या हातात दिली आणि म्हणाला, या फाईलमध्ये तुमच्या सगळ्या योजनेचे पुरावे आहेत
आणि उद्या सकाळी हे सगळं मी पोलिसांना देणार आहे. ऋषीनं ती फाईल हिसकावून घेतली आणि अजिंक्यला घरातून बाहेर काढलं. जा इथून आणि पुन्हा परत येऊ नकोस, तो ओरडला. पण अजिंक्य गेल्यावर श्रावणी आणि ऋषीने ती फाईल उघडली. त्यात श्रावणी आणि ऋषीच्या शिमला सहलीचे फोटो, त्यांच्या गप्पांचे रेकॉर्डिंग आणि सासूबाईंच्या योजनेचे काही कागदपत्र होते. श्रावणी आणि ऋषी रात्रभर झोपू शकले नाहीत. त्या फाईलमधल्या पुराव्यांनी त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकत होतं. श्रावणी रडत होती आणि ऋषी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. श्रावणी, आपण सासूबाईंना सांगूया आणि शैलेशलाही बोलवूया. आपण यातून मार्ग काढू, तो म्हणाला. पण श्रावणीच्या मनात एकच प्रश्न होता. अजिंक्यला हे सगळं कसं कळलं आणि त्याच्याकडे हे पुरावे कुठून आले? त्यांनी लगेच शैलेशला फोन लावला आणि सगळी हकीकत सांगितली. शैलेशने सांगितलं, मी येतोय. तुम्ही ती फाईल माझ्याकडे द्या आणि काळजी करू नका. पण जेव्हा शैलेश घरी पोचला तेव्हा त्याने ती फाईल पाहिली आणि त्याचा चेहरा पांढरा फटकन पडला. ती फाईल, यात काहीतरी आहे जे मी अपेक्षित नव्हतं, तो थरथरत्या आवाजात म्हणाला. या फाईलमध्ये फक्त तुमच्या योजनेचे पुरावे नाहीत तर एक पत्र आहे, आणि ते पत्र सासूबाईंच्या नावावर आहे. श्रावणी आणि ऋषीने एकमेकांकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात भीती आणि आश्चर्य होतं. सासूबाईंच्या नावावर? पण त्यात काय आहे? श्रावणीने विचारलं. शैलेशने त्या पत्राची पानं उलटली आणि म्हणाला, हे पत्र कोणीतरी लिहिलं आहे आणि त्यात सासूबाईंवर एक गंभीर आरोप आहे. त्यांनी तुमच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी ही सगळी योजना आखली होती. श्रावणी आणि ऋषी स्तब्ध झाले. सासूबाईंनी त्यांच्यासाठी इतकं सगळं केलं होतं आणि आता त्यांच्यावरच असा आरोप? आणि त्या पत्राच्या शेवटी एक वाक्य होतं ज्याने श्रावणी आणि ऋषीचं हृदय थांबायला आलं. जर तुम्ही मला थांबवलं नाहीतर मी सासूबाईंचं सगळं सत्य जगासमोर आणेन. आता प्रश्न असा होता, अजिंक्य खरंच एकटा आहे की त्याच्यामागे कोणीतरी मोठा आहे? आणि सासूबाईंचं सत्य काय आहे? ती गोष्ट आपण लवकरच पुढच्या भागात पाहणार आहोत. पण त्याआधी हा व्हिडिओ लाईक नक्की करा आणि जर तुम्हाला भाग 2 पाहायचा असेल तर कमेंटमध्ये फक्त भाग 2 असं लिहा. जितक्या जास्त कमेंट येतील तितक्याच लवकर मी पुढचा भाग घेऊन येणार आहे. तर मग लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. भेटूया लवकरच पुढच्या भागात.